गोरगरीब बांधकाम कामगारांना शासनाकडून लाखो रुपयांचा मिळतोय लाभ. शिक्षण, आरोग्य सेवा मोफत, याचा लाभ घ्या. कामगार आयुक्त मंगेश झोले यांचे प्रतिपादन. निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर भैया हे कामगार कल्याण खात्याचे मंत्री असताना संपूर्ण लातूर जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून शहर-गाव जेथे कामगार आणि या कामगारांचं आरोग्य आणि त्यांच्या पाल्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्यांचं जीवन उज्ज्वल व्हावं म्हणून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जन आरोग्य सेवा स्मार्ट कार्ड देण्याचा संकल्प आमदार महोदयांनी केल्याने आज प्रत्येक कामगाराला आरोग्य शिक्षण कवच अगदी मोफत सेवा या माध्यमातून मिळत आहे. शासनाच्या योजना लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रवींद्रकुमार पाटील यांच्यासारखं निस्वार्थ, निर्व्यसनी आणि एकवचनी व्यक्ती असल्यास गावकऱ्यांनी अर्थात खऱ्या कामगारांना थेट लाभ होतोय. त्यामुळे प्रत्येक शासन योजनेचा लाभ लाभार्थी यांना होण्यासाठी दलालांची संख्या वाढली होती. त्याला बाजूला सारून थेट लाभार्थी यांना लाभ मिळावा यासाठी तत्कालीन कामगार कल्याण मंत्री आमदार संभाजी भैया निलंगेकर यांनी दलालांना त्यांची जागा दाखवत खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचं कार्य केले. आज देवणी तालुक्यातील धनेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील 700 कामगारांना स्मार्ट आरोग्य कार्ड वाटप करण्यात आलं आणि याचा मला अतिशय आनंद होतोय. रवींद्रकुमार पाटील यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठपुराव्यामुळे याचा मला अतिशय आनंद होत आहे की रवींद्रकुमार पाटील यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठपुराव्यामुळे निःशुल्क आणि स्वखर्चाने थेट गोरगरीब कामगारांना याचा लाभ होतोय, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे कामगार आयुक्त तथा लातूरचे तत्कालीन कामगार कल्याण विभागाचे प्रमुख मंगेशजी झोले सरांनी आयोजित धनेगाव येथील कामगार स्मार्ट कार्ड वाटप कार्यक्रमात केले. यावेळी लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ उषाताई संभाजी पाटील, तहसीलदार सोमनाथ वाडकर, भाजपचे देवणी तालुक्याचे नेते संभाजी पाटील, धनेगावचे माजी उपसरपंच तथा उद्योजक रवींद्रकुमार पाटील हे धनेगावचे माजी व्यासपीठावर उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना सुरू आहेत, फक्त लाभार्थीपर्यंत त्या योजना खऱ्या अर्थानं गेल्या पाहिजेत यासाठी रवींद्रकुमार पाटील यांच्यासारखं निस्वार्थी व्यक्तिमत्वाची गरज आहे. कामगार कल्याण भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून एक नवीन विभाग या महाराष्ट्र राज्यामध्ये आला आणि त्याचे प्रमुख आणि मंत्री झाले हे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील आणि त्या खात्याला न्याय देण्याचं काम मंगेश झोले या नावाच्या आयुक्ताने, म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये कामगार कल्याण विभाग का असतो आणि कामगारांना कशा पद्धतीने न्याय देता येतं त्या पद्धतीने न्याय त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आज देवणी तालुक्यातील धनेगाव या गावात त्यांनी आलेले आहेत. कामगार कल्याणच्या अंतर्गत ज्या गोष्टी येतात त्या कामगारांना त्याचा लाभ कसा मिळता येईल, शैक्षणिक गोष्टीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम कसं करता येईल किंवा त्याचा लाभ कसा येईल या पद्धतीने या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. काय सांगाल साहेब, आपण गेल्या अनेक वर्षापासून या विभागामध्ये काम करताय, विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये यावेळेस कामगार कल्याण विभागाच्या मार्फत आपण काम केले, एवढी कामगिरी आतापर्यंत कोणी केली नाही, का वाटतं? सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही त्यासाठी मला पात्र ठरवलात. पण मी आवर्जून सांगतो की याच आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार महोदय यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना आखून ठेवलेल्या आहेत. त्या योजना फक्त आम्हाला सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावा लागला आणि त्यासाठी सर्व पदाधिकारी, आपले पत्रकार महोदय, मीडिया यांचं सर्व सहकार्य मिळाल्यामुळं या योजना आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचवता आल्या. खरं तर हे खाता कोणतं आहे, कसं आहे, कोणाला माहीत नव्हतं, परंतु कामगारांना आजपर्यंत माहीत नव्हतं की बाबा काम केल्यानंतर किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम सवलती मिळतं शासनाच्या किंवा त्याच्यापर्यंत पोहोचतात, हे प्रत्यक्ष दारापर्यंत घेऊन जाण्याचं काम आमदार संभाजी पाटील यांच्या माध्यमातून आपण स्वतः केलेलं आहे. याबद्दल काय सांग? मी एवढंच म्हणेल की मी माझं फक्त प्रशासकीय सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त मी वेगळं असं काही केलेलं नाही. काय सांगाल संभाजी रूप? आपण स्वतः आपल्याला नाव संभाजी आहे, कारण काम केलेलं, कार्य केलं हे संभाजी आहेत. आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण उषाताई आहेच, परंतु हे भूमिपुत्र म्हणून किंवा देवणी तालुका तुमच्या अंडरमध्ये किंवा तुम्ही हे काम बघताय, ह्या देवणी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने काम झालं कामगारांचं, कसं वाटतं? नाही, म्हणजे निश्चितच ते म्हणजे साहेबांचं जे काम माननीय आमदार संभाजी भैया पाटील हे मागे कॅबिनेट मंत्री असताना कामगार विभागाचे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या योजना तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी खिचून आणल्या आणि त्याच गोष्टीचा फायदा आज आम्हाला होत आहे. त्या काळात ज्या नोंदी झाल्या त्या नोंदी पुन्हा कंटिन्यू होतात आणि ते सन्माननीय आयुक्त साहेबांनी लावून धरून एवढ्या मोठ्या योजना खिचून आणण्याचं काम रवींद्र पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच ते सहकार्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल मी त्यांचा म्हणजे मनस्वी ऋणी आहे. अध्यक्ष म्हणून एक प्रश्न विचारतो,
देवणी तालुक्याच्या भूमिपुत्र तर आहात, लातूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद आपल्याकडे आहे. आपण एक छोट्याशा गावामध्ये येऊन एवढा वेळ देऊन या कामगारांचं कौतुक, गावकऱ्यांचं कौतुक केलं आहे. खरं तर हे कार्य रवींद्र कुमार पाटीलच्या माध्यमातून तळागाळात झालेलं आहे, परंतु आपणही स्वतः या ठिकाणी त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी आलं. कसं वाटतं, काय भावना? म्हणजे मला जनतेपर्यंत आल्याबद्दल चांगलं वाटतं आणि आजचा कामगार जो हे झाला ना रोजगार मेळावा ते आमदार साहेबांच्या महोदय आमदार साहेबांच्या ह्याच्यामुळेच झाला. आणि आम्ही पण लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षण, आरोग्य, रस्ते असतील, शेती असतील, ते सर्वच गोष्टीत कटिबद्ध राहू. साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे. आपण असं म्हणलं की या विभागामध्ये अनेक दलाली वाढल्या होत्या, मात्र तो काढून टाकला आहे. परंतु आता जे धनेगावमध्ये जे काम केलं आहे तो व्यक्ती कसा आहे किंवा त्याचं कार्य कसं आहे? धनेगावचा विषय थोडा वेगळाच आहे, कारण इथले जे आपले उदय पाटील आहेत, कुमार पाटील साहेब आहेत, त्यांनी वेळोवेळी आमच्या ऑफिसमध्ये बसून आणि नियमात बसवून त्यांनी सांगितलं की मी पूर्ण गावात जे गोरगरीब लोक आहेत, जे पात्र लोक आहेत, त्यांच्या स्वखर्चाने योजनेचं वाटप करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि खरंच असे प्रत्येक गावामध्ये जर कुमार पाटील निर्माण झाले तर ही योजना खूप लोकांपर्यंत पोहोचेल. एक तहसीलदार म्हणून या गावामध्ये आपण अनेकदा बारकाईने बघताय, यातलं काम आणि कार्य कसं वाटतं शासनाचं? शासन आणि प्रशासन मिळून आपण जेव्हा देवणी तालुक्यामध्ये काम करतोय, प्रशासन काम करत असताना शासन वेळोवेळी शासनाची प्रत्येक योजना आपण इथं राबवतोय, धनेगावमध्ये नाही तर देवणी तालुक्यामध्येच राबवतोय. एक उदाहरण सांगेन की खरीप 2025मध्ये माननीय आमदार महोदयाच्या प्रयत्नाने खरं तर आपण शेतकऱ्यांना 55 कोटीचं वाटप केलं, की नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये खूप मोठी मदत झाली होती माननीय आमदार महोदय यांच्याकडून. आणि त्याच पद्धतीनं सुद्धा आपण इथून पुढे सुद्धा सामाजिक बांधिलकीतून शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचेल याचं शासन आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. म्हणजे प्रशासन शासनामध्ये समन्वय जर असला तर लोकप्रतिनिधी चांगला असला तर निश्चितपणे या मतदारसंघाचा आणि गावकऱ्यांचा मतदारांचा भविष्य उज्ज्वल आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मी असलम धारकर, एपीएन मराठी न्यूजसाठी देवणी, धनेगाव. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.